आणि अंधेरी सबवे सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। पश्चिम उपनगर परिसरामध्ये मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलंय आणि पाण्याची पातळी वाढायला लागली आहे, म्हणून सबवेतून वाहतूक बंद करण्यात आली आहे। मुसळधार पावसाचा फटका आता मुंबईकरांना दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा बसायला लागलाय। संपूर्ण पश्चिम द्रुतगती मार्गावरती वाहनांच्या रांगा लागल्या आहेत, ट्रॅफिक जॅम झालाय। अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्था अक्षरशः कोलमडली आहे। ब्रिजवरून येणारं पाणी थेट सर्व्हिस रोडवरती जमा होत आहे, त्यामुळे दोन्ही ब्रिजवरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। नागरिकांना ऑफिसला पोहोचण्यासाठी तासनतास रस्त्यावरती थांबावं लागतंय आणि याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट वर्तवला होता। त्यानंतर सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। याचा फटका थेट नागरिकांना ट्रॅफिक जॅम वरती होत आहे। आपण बघू शकतो सध्या आपण पश्चिम द्रुतगती मार्गावरती आहोत। आपण वरून हे दृश्य दाखवू शकतो। संपूर्ण पश्चिम द्रुतगती मार्ग हा ट्रॅफिक जॅम झाला आहे। नागरिक हे ऑफिसला जाण्यासाठी निघाले आहेत, त्याचा फटका आता त्यांना बसत आहे। संपूर्ण पश्चिम द्रुतगती मार्ग हा ट्रॅफिक जॅम झाले आहेत। मी दुसऱ्या बाजूने देखील दृश्य दाखवू शकतो। दोन्हीही ब्रिज आहेत, ते दोन्हीही ब्रिज हे संपूर्णपणे ट्रॅफिकनी भरलेले आहेत। नागरिक आपण बघू शकतो की कशा प्रकारे ट्रॅफिकचा सामना करत ऑफिसपर्यंत पोहोचत आहेत। हा संपूर्ण पश्चिम द्रुतगती मार्ग हा उपनगरमधून हा साऊथ मुंबईला जोडला जातो। यामधून बँड्रापर्यंत हे संपूर्ण ट्रॅफिक आहे। त्यामुळे आता कुठेतरी नागरिकांना या पावसाचा फटका बसताना दिसत आहे। त्याचबरोबर काही सखल भागांमध्ये देखील पाणी भरलं आहे, त्यामुळे नागरिकांना अडचण होत आहे आणि याचा फटका आता ट्रॅफिकवरती बसला आहे। आपण बघू शकतो हे दोन ब्रिज आहेत, या दोन्ही ब्रिजवरती ट्रॅफिकची कोंडी झाली आहे। त्याचबरोबर खालून जो रोड जातो त्या ठिकाणी देखील ट्रॅफिक कोंडी झाली आहे। ॲम्ब्युलन्स देखील यामध्ये अडकून बसले आहेत आणि याचा फटका आता थेट नागरिकांना होत आहे। कॅमेरामन अजित कदम सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई।